नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मेगा भरतीसाठीची एक जाहिरात आली आहे, ती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची. आणि यामध्ये जी पद आहे ती आहे कनिष्ठ अभियंता, आणि यामध्ये 405 पदांसाठी जाहिरात आली आहे. तर काय आहे या जाहिरातीमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. तर चला तर मग सुरू करूया. आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो की सार्वजनिक बांधकाम विभागाची भरती निघाली आहे, आणि ही भरती लवकरच होणार आहे. तर यासाठी परीक्षेचे वेळापत्रक पण दिलेले आहे, आणि यासाठी जो तुम्हाला अर्ज करायचा आहे तो आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे, आणि शुल्कसुद्धा ऑनलाईनच भरायचं आहे. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला 5 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत वेळ दिलेला आहे, आणि या वेळेमध्ये तुम्ही हा अर्ज भरू शकता. तर जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता, स्थापत्यमधलं पद आहे, गडबचं राजपत्रीचं पद आहे. आणि यामध्ये वेतन श्रेणीचा जर विचार केला तर 9,300 ते 34,800 तुम्हाला वेतन श्रेणी भेटते. सोबतच 4,300 ग्रेड वेतनसुद्धा तुम्हाला भेटते. तर एकूण जे पदे आहे ते आहे 405 पदे. 405 पदांसाठी ही भरती होणार आहे. तर यामध्ये आपण शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर तुमचं जे वय, आणि यामध्ये वय 18 ते 38 या वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही धारण केलेली अर्थ चालेल. तर वयोमर्यादा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान ही वयोमर्यादा असेल. तसेच मागासवर्गीयांसाठी यामध्ये 5 वर्षांची सूट दिलेली आहे. तसेच परीक्षेचे जे स्वरूप आहे ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे, आणि यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविकासाठी तुम्हाला इंग्रजीसाठी एकूण 75 प्रश्न विचारले जातील. त्याचे 150 गुण तुम्हाला भेटतील, म्हणजे प्रत्येकी 2 गुण एका प्रश्नासाठी. तसेच सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी, मराठी बाईची भाषा असणार आहे. पेपर मराठी व इंग्रजीमधून सुद्धा याचे एकूण प्रश्न आहे 25. तर यासाठी तुम्हाला 50 गुणे दिले जातील. तर एकूण प्रश्न असणार आहे 100, आणि यासाठी तुम्हाला 200 गुणे दिले जातील. तर यानंतर तुम्हाला जो परीक्षा शुल्क भरायचा आहे, तर परीक्षा शुल्कामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये रक्कम असणार आहे. तसेच जे मागासवर्गीय राखीव प्रवर्ग आहे त्यासाठी 250 रुपये ही परीक्षा फी असणार आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तुम्ही mahaparisha.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ही पूर्ण PDF ही वाचू शकता. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये भेटून जाईल. तर यासाठी मित्रांनो, जी तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये जी सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड, तसेच इतर ग्रामर हे तुम्हाला विचारलं जाईल. तसेच मराठीचा जर विचार केला तर मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे ग्रामर हे विचारले जाईल. सामान्य ज्ञानचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, तसेच पर्यावरणसुद्धा विचारले जाईल. तर बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला रिझनिंग टेस्ट ही दिली जाईल. उमेदवार किती लवकर व किती अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याची प्रश्नही दिले जातील. तर ही एक अपडेट होती तुमच्यासाठी. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनललाच म्हणजेच महा एक्झामला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.